वनरक्षक वनसेवक भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। येणाऱ्या दिवसामध्ये वनरक्षकांची भरती निघत आहे आणि जागांचा जर आपण विचार केला तर 966 प्लस जे विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक मध्ये जागा सध्याच्या कंडिशनला रिक्त आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर वनरक्षकची भरती कोणत्या महिन्यापर्यंत निघणार आहे, कधीपर्यंत निघणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा, असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते। आणि वनरक्षक भरतीमध्ये शिक्षण फक्त 12वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्या जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे वनरक्षक भरतीमध्ये, ठीक आहे। तर वनरक्षकची भरती कधीपर्यंत निघणार आहे मेन तुम्हाला याबद्दल सांगणार आहे। त्याचबरोबर उंची किती लागते, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते निवड आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून वनरक्षक भरतीबद्दल सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपालांकडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून वनरक्षक वनसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षकची जी भरती आहे तर लास्टची जी भरती आली होती 2023 ला झाली होती, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर 2023 पासून वनरक्षकची भरती निघालेली नाही आहे। तर वनरक्षक भरतीमध्ये आपण वयोमर्यादा जर आपण विचार केला तर 18 ते 27 वर्षापर्यंत वयोमर्यादा आणि मागासवर्गीयांसाठी 5 वर्ष सूट यामध्ये राहते, ठीक आहे। आणि त्याचबरोबर वनरक्षक भरतीमध्ये आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं तर पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय यामध्ये पेपर आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया वनरक्षक भरतीची आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर वनरक्षक आणि वनसेवकांचे जे विद्यार्थी मित्रांनो टोटल जे जागा आहे रिक्त तर त्या जवळपास 14,500च्या वरत आहे। म्हणजे पहा वनसेवकांच्या 12,991 जागा शासनाने याच्या अगोदर मंजूर केल्या होत्या, पण त्या ज्या विद्यार्थी मित्रांनो सध्या काढणार नाही आहे। त्या वनसेवकांच्या ज्या जागा आहे ह्या काढण्यासाठी त्या ठिकाणी थोडाफार टाईम आपल्याला लागणार आहे। सध्या स्थिती ज्या विद्यार्थी मित्रांनो वनरक्षकांच्या ज्या काही जागा आहेत त्या जागा या ठिकाणी निघणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर वनरक्षक भरतीमध्ये आपलं पहिल्या टप्प्यामध्ये काय असणार आहे, पेपर असणार आहे। तर पेपर आपला 120 मार्काचा पेपर असते आणि पेपरला जे विद्यार्थी मित्रांनो 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण आहे। 120 मार्काचा पेपर आहे ते 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते। पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाते सामान्य ज्ञानाचे 15 प्रश्न, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न, मराठी व्याकरणचे 15 प्रश्न, अशा प्रकारे 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते। एका प्रश्नाला 2 गुण आहे, 120 मार्काचा पेपर राहते। आणि त्याचबरोबर पासिंगचा जर आपण विचार केला तर 60 पैकी जर आपले 27 प्रश्न बरोबर आले, मग तुम्ही कोणती कॅटेगरी असा SC ST OBC EWS NTB जो पण SBC SCBC कोणती कॅटेगरी असाल तर आपण पेपर पास राहतो, आपल्याला ग्राउंडसाठी बोलावलं जाते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। पासिंग यामध्ये खूप कमी आहे, म्हणजे 60 पैकी जर आपले 27 प्रश्न बरोबर आले, मुलं असो किंवा मुली असो कोणत्या कॅटेगरीचे, आपण या ठिकाणी पेपर पास राहतो, ग्राउंडसाठी आपल्याला बोलावलं जाते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे आणि गणिताचा विषय यामध्ये नाही आहे, तर चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी आहे। आणि त्याचबरोबर 1.5 घंट्याचा पेपरसाठी टाईम राहते, तर चांगला जे विद्यार्थी म्हणून आपला यामध्ये पेपर बसणार आहे, कारण की गणिताचा विषय नाही, निगेटिव्ह मार्किंग नाही, वरून 1.5 घंट्याचा पेपरसाठी टाईम त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आता वनरक्षक भरतीचा जो पेपर आहे हा TCS कंपनी घेते। आता आपल्याला वाचायचा का अभ्यास करायचा का आहे, तर आपला जो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगायचा जो उद्देश आहे तर आपला तुम्हाला असा उद्देश नाही की बा एखादी अकॅडमी लावा, पैसे तुम्ही खर्च करा, असा उद्देश तुम्हाला नाही आहे, एक लक्षात ठेवा। फक्त एकच उद्देश तुम्हाला आहे, आपली जी तयारी हे बरकरार या ठिकाणी ठेवा, आपली जी तयारी हे चालू या ठिकाणी ठेवा, पेपरची पण चालू ठेवा, ग्राउंडची पण चालू ठेवा। जेवढी तुमची मजबूत प्रॅक्टिस होणार आहे, जेवढे तुमचा मजबूत पेपर होणार आहे तेवढं तुमचं सिलेक्शन होणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। जेवढं तुमचं ग्राउंड टॉपचं बनणार आहे तेवढं आपलं सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे। तर आपल्याला वाचायचं काय विद्यार्थी मित्रांनो सांगायचा जो उद्देश आहे तर तुमचं जे सिलेक्शन झालं पाहिजे, तर भरपूर कोणी एवढं काही सांगत नाही, लक्षात ठेवा। तर आपल्याला वाचायचं का आहे, तर जे काही प्रश्नपत्रिका संच झालेले आहे, मी तुम्हाला हे नाही म्हणणार की हे पुस्तक घ्या हे पुस्तक घ्या, म्हणजे सांगायचं एवढंच तुम्हाला जे काही प्रिव्हियस क्वेश्चन पेपर आहे, जे काही प्रश्नपत्रिका संच झालेले आहे तर त्या तुम्ही या ठिकाणी वाचून काढा। आता त्या तुम्हाला या ठिकाणी मी जे विद्यार्थी मित्रांनो निःशुल्क तुम्हाला प्रश्नपत्रिका संच देणार आहे। 2023 मध्ये ज्या ज्या शिफ्टमध्ये पेपर झालेले आहे, ज्या ज्या शिफ्टचे प्रश्नपत्रिका संच आहे त्या सर्व आपल्याजवळ उपलब्ध आहे आणि ते मी तुम्हाला निःशुल्क देणार आहे, कोणापासूनही 1 रुपया घेतला जाणार नाही, कारण की तुम्ही जे विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वजण फॅमिलीज आहे। तर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो करायचं काय, तुम्हाला सर्व जे काही प्रश्नपत्रिका संच मी तुम्हाला वाचायला देतो
तुम्हाला करायचं काय, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टेलिग्राम ग्रुपची लिंक दिली आहे, तर त्या टेलिग्राम ग्रुप तुम्ही जॉईन करून घ्या। आणि टेलिग्राम ग्रुपवर जे विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी हे टाकलेलं आहे, जे काही प्रश्नपत्रिका संच 2023 मध्ये ज्या ज्या शिफ्टमध्ये झालेल्या जेवढं काही प्रश्नपत्रिका आहेत त्या सर्व आपण टाकलेले आहे। आणि 2019 मधल्या सुद्धा झालेल्या प्रश्नपत्रिका संच झाले ते तुम्हाला निशुल्क भेटणार आहे। 1 रुपया सुद्धा कोणापासून घेतला जाणार नाही आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। निशुल्क आहे, तर त्या तुम्ही वाचून काढा। त्याच पेपरला रिपीट येते। TCS कंपनी काय करते, जे काही झालेले जे काही प्रश्नपत्रिका आहे संच आहे तर त्याच्यातलेच प्रश्न काही रिपीट करते किंवा त्याच्या रिलेटेड करते, तो काही फायदा तुमचा होणार आहे। अशा प्रकारे पेपर आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, वनरक्षक भरतीमध्ये ग्राउंड असणार आहे। उंचीचा जर आपण विचार केला, पुरुष उमेदवारांसाठी उंची 163 सेंटीमीटर, महिला उमेदवारांसाठी उंची 150 सेंटीमीटर, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। आणि त्याचबरोबर तुम्ही ST कॅटेगरीचे असाल तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 152.5 सेंटीमीटर, महिला उमेदवार ST कॅटेगरीचे असाल तर 145 सेंटीमीटर उंची, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे, ठीक आहे। तर एवढे काही यामध्ये लागणार आहे। ग्राउंडचा जर आपण विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये 5 किलोमीटर रनिंग आहे। 5 किलोमीटर रनिंग आपल्याला 17 मिनिटांमध्ये मारायचे। जे पण पुरुष उमेदवार 5 किलोमीटर रनिंग हे 17 मिनिटांमध्ये रनिंग मारणार आहे तर ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। ज्यांचा सुद्धा 5 किलोमीटर रनिंगचा जो टाइम आहे हा 17 मिनिटांपेक्षा जर जास्त गेला तर तुम्हाला कमी मार्क त्या ठिकाणी भेटणार आहेत, फेल नाही होणार आहे। स्क्रीनवर तुम्ही बघू शकता। आणि महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी यामध्ये 3 किलोमीटर रनिंग आहे। 3 किलोमीटर महिला उमेदवारांना 12 मिनिटांमध्ये मारायचे आहे। ज्या पण महिला उमेदवार 3 किलोमीटर रनिंग 12 मिनिटांमध्ये रनिंग 80 मार्क भेटणार आहे त्यांना पैकीच्या पैकी जसा टाइम वाढणार आहे तसे कमी मार्क्स भेटणार आहे। तर पुरुष उमेदवारांना पण 5 किलोमीटर रनिंग आहे, 17 मिनिटांमध्ये मारली तर 80 मार्क, जसा टाइम वाढणार आहे तसे कमी मार्क्स भेटणार आहे। अशा प्रकारे 15-20 दिवसांना हे ग्राउंड झाल्यानंतर आणखीन आपल्याला 25 किलोमीटर पैदल चालावं लागते 4 घंट्यामध्ये। महिला उमेदवारांना 16 किलोमीटर पैदल चालावं लागते, अशी चाचणी राहते, लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यानंतर डॉक्युमेंटेशन मेडिकल अशी प्रक्रिया आहे। तर आता वनरक्षक भरतीचा एक अपडेट आला आहे, तर ते तुम्हाला दाखवून देतो। स्क्रीनवर तुम्ही बघू शकता। या ठिकाणी 2005च्या माहितीच्या अधिकारानुसार एका व्यक्तीने त्या ठिकाणी प्रश्न विचारला होता की राज्यात जागतिक वन दिन निमित्त वन विभागाच्या पदक वितरण सोहळा कार्यक्रमात वन मंत्री यांनी वन खात्यातील कामाचा आढावा घेऊन रिक्त पदे भरती करण्याची घोषणा दिनांक 21 मार्च 2025 रोजी त्या सुमारास केली होती। आणि अजूनही ही वॅकन्सी या ठिकाणी आली नाही आहे, तर ही वॅकन्सी कधीपर्यंत निघणार असे त्या ठिकाणी त्यांनी जे हे केलं होतं त्या ठिकाणी विचारलं होतं। तर त्यामध्ये गणेश नाईकांनी जे उत्तर दिलं होतं तो बघू शकता या ठिकाणी। तर जे काही वन विभागामध्ये सध्या स्थिती वनसेवकांची पदे निर्माण झालेली नाही आहे। सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 21/7/2025च्या शासन निर्णयातील सूचना विचारात घेऊन वन विभागातील रिक्त 966 वनरक्षक या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी या पदाची बिंदूनामावली प्रमाणित करण्याची कार्यवाही संबंधित वन वृत्त स्तरावर सुरू आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, हे जी कारवाई या ठिकाणी सुरूच आहे। वनरक्षकची जी भरती हे निघणार आहे। याच्या अगोदर महाराष्ट्र राज्याचे वन मंत्री गणेश नाईक यांनी सुद्धा घोषणा केली होती, ज्या ज्या रेंजमध्ये वन विभागमध्ये ज्या काही जागा वनरक्षक वनसेवक वन सर्वेक्षक त्या सर्व जागा आम्ही भरणार अशी घोषणा या ठिकाणी केली होती। तर नक्की भरती पाहायला भेटणार आहे। 2-3 वर्षांनी ही भरती निघत असते। 2019ला आली होती, तिथून 4 वर्षानंतर 2023ला आली। आता 2023 नंतर जर पाहिलं 3.5 वर्ष या ठिकाणी होत आले। तर वनरक्षकची जी भरती आहे हे जवळपास आपल्याला जून महिन्यापर्यंत आपल्याला पाहायला भेटणार आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार। आजच्यासाठी तर थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट शूटमध्ये। जय हिंद, जय भारत।